वृषभ राशी 17 फेब्रुवारी नंतर सर्वात मोठी खुशखबर ऐकून आश्चर्यचकित व्हाल। नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। वृषभ राशीच्या जातकांनो, आजपासून तुमच्या आयुष्यात जे सुरू होत आहे ते सामान्य नाही, तो आहे आयुष्य बदलणारा काळ। ज्या गोष्टींसाठी तुम्ही रडला, थांबला, सहन केलं आणि तरीही हार मानली नाही, आज त्याच गोष्टींचं फळ मिळणार आहे। ग्रहांची चाल अचानक बदलते, नशीब तुमच्या बाजूने उभे राहते आणि देव म्हणतोय आता तुझी वेळ आली आहे। आजपासून अडकलेलं नशीब मोकळं होईल, थांबलेली कामे एका झटक्यात पूर्ण होतील आणि अशा 5 मोठ्या खुशखबरी मिळतील ज्या ऐकून तुम्ही स्वतः म्हणाल, हे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा घडते। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण ही 5वी खुशखबर तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकणार आहे। त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। खुशखबर क्रमांक 1, अडकलेलं नशीब अचानक फिरणार। ही पहिली खुशखबरच इतकी मोठी आहे की ते ऐकून तुमचं मन भरू नये। गेल्या अनेक महिन्यांपासून, काहींसाठी तर वर्षभरापासून एकच प्रश्न तुमच्या मनात घोळत होता, हे काम कधी पूर्ण होणार? तुम्ही पूर्ण ताकद लावली, प्रयत्न केले, लोकांकडे गेलात, कागदपत्र दिले, पण तरीही काम जागच्या जागी अडकलेलं। प्रत्येक दिवस निराशा घेऊन यायचा। पण आजपासून चित्र बदलतंय, कारण ग्रहांची अशी स्थिती तयार होत आहे की जे काम हलायला तयार नव्हतं ते आता स्वतःहून पुढे सरकणार आहे। अचानक एक फोन कॉल येईल, एखादा मेसेज मिळेल किंवा एखाद्या व्यक्तीचा अनपेक्षित सपोर्ट मिळेल आणि तुम्हाला कळेल की ज्या गोष्टींसाठी इतका काळ वाट पाहत होता ते आता खरंच पूर्ण होणार आहे। त्या क्षणी तुमच्या छातीतला दगडपणा हलका होईल, त्या क्षणी तुमच्या छातीतला दडपणाचा भार हलका होईल, मनात एक वेगळी शांतता येईल। काही वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यातील इतका मोठा टर्न येईल की ते स्वतःलाच म्हणतील, देव इतके दिवस माझी परीक्षा घेत होता का? पण आज त्याने माझं ऐकलं। ही खुशखबर केवळ काम पूर्ण होण्याची नाही, तर तुमच्या नशिबाच्या चक्राला पुन्हा एकदा योग्य दिशेने फिरवणारी आहे। जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा। व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा, तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राइब करून कमेंट करायला विसरू नका। खुशखबर क्रमांक 2, पैशांचा मोठा चमत्कार। वृषभ राशीच्या जातकांनो, ही खुशखबर तुमच्या आयुष्यात फक्त पैसा आणणारी नाही, तर पैशाबद्दलची भीती कायमची संपवणारी आहे। मागील काही महिने, काहींसाठी तर वर्षभर तुम्ही पैशाच्या बाबतीत खूप संघर्ष केला। कमावलेला पैसा लगेचच खर्चात गेला। अचानक आलेल्या जबाबदाऱ्यांमुळे बचत ही तुमची शून्य झाली आणि मनात सतत एकच विचार चालू होता, उद्या काही अडचण आली तर काय? ही चिंता तुम्हाला आतून खूपच थकवत होती। पण आता ग्रहांची अशी स्थिती तयार होते की वृषभ राशीच्या आयुष्यात धनप्रवाह हा जोरात सुरू होतोय। जिथून पैसा येण्याची शक्यता नव्हती तिथूनच संधी उघडते। थांबलेलं पेमेंट, अडकलेला बोनस, रखडलेली पगारवाढ किंवा जुनी उधारी यापैकी काहीतरी अचानकच हातात पडेल। काही लोकांसाठी तर एका दिवसात इतकी मोठी रक्कम मिळेल की विश्वासही बसणार नाही। त्या क्षणी तुम्ही मनात म्हणाल, देवाने इतक्या दिवसानंतर माझ्याकडे पाहिलं। या पैशामुळे फक्त आर्थिक अडचण सुटणार नाही, तर मानसिक ताणही संपणार आहे। जे विचार तुम्हाला रात्री झोपू देत नव्हते, जे प्रश्न डोक्यात सतत फिरत होते, ते आता हळूहळू शांत होतील। काहींच्या आयुष्यात नवीन काम, साइड इन्कम किंवा व्यवसायाची संधी देखील सुरू होईल, जी पुढील महिन्यात स्थिर उत्पन्न देणारी ठरेल। हा पैसा टिकणारा असेल, कारण यावेळी तुम्ही योग्य पद्धतीने वापरणार आहात, कर्ज फेडण्यासाठी, कुटुंबासाठी आणि स्वतःच्या सुरक्षित भविष्यासाठी। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या आर्थिक बदलामुळे तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल। जे लोक कालपर्यंत तुम्हाला हलक्यात घेत होते तेच आता तुमच्याकडे मदतीसाठी किंवा सल्ल्यासाठी येतील। आता तुम्हाला जाणवेल की पैसा हा केवळ नोटांचा गठ्ठा नाही, तर तो तुम्हाला स्वाभिमान, स्थैर्य आणि निर्णय घेण्याची ताकदही देतो। ही दुसरी खुशखबर म्हणजे वृषभ राशीच्या आयुष्यात सुरू होणारा असा काळ आहे जिथे कमतरतेची जागा समृद्धी घेणार आहे आणि हा बदल दीर्घकाळ टिकणारा असेल। चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। खुशखबर क्रमांक 3, मानसन्मान, प्रतिष्ठा आणि मोठी ओळख। वृषभ राशीच्या जातकांनो, ही तिसरी खुशखबर तुमच्या मनाला सर्वात जास्त समाधान देणारी आहे।
कारण ही खुशखबर पैशाची किंवा कामाची नाही, तर तुमच्या स्वाभिमानाची आणि प्रतिष्ठेची आहे. आजपर्यंत तुम्ही शांतपणे काम करत राहिला, मेहनत केली, सहन केलं, पण अनेक वेळा तुमच्या कामाचे श्रेय हे दुसऱ्यांनी घेतलं. काही लोकांनी तुमची किंमत ओळखली नाही, तर काहींनी तुमच्याकडे मुद्दामच दुर्लक्ष केलं. त्यामुळे तुमच्या मनात एक वेदना होती, मी इतकं करूनही मला का कोणी पाहत नाही. पण आता काळ बदलतोय. ग्रहांची चाल अशी होते की तुमचं काम, तुमची मेहनत आणि तुमची प्रामाणिकता लोकांच्या नजरेत येणार आहे. ऑफिसमध्ये, व्यवसायात किंवा समाजात अचानक तुमचं नाव चर्चेत येईल. वरिष्ठ अधिकारी, सहकारी किंवा मोठी व्यक्ती तुमचं कौतुक करेल. काही वृषभ राशींच्या आयुष्यात तर असा क्षण येईल की त्यांना स्टेटवर मीटिंगमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी सन्मान मिळेल. तो क्षण तुमच्यासाठी खूप भावनिक असेल, कारण तो तुमच्या अनेक वर्षांच्या संयमाचं फळ असेल. या मान सन्मानामुळे तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल. जे लोक कालपर्यंत तुम्हाला दुर्लक्ष करत होते, तेच आज तुमच्याशी बोलताना शब्द जपून वापरतील. तुमचं मत महत्वाचं मानलं जाईल. तुमच्या निर्णयावर विश्वास ठेवला जाईल. तुम्हाला आतून जाणवेल की मी जे काही आहे ते खरंच काहीतरी आहे. ही खुशखबर केवळ प्रतिष्ठेची नाही, तर तुमच्या आयुष्याला नवीन ओळख देणारी आहे, जी पुढील काळात तुमच्यासाठी अनेक दरवाजे देखील उघडणार आहे. खुशखबर क्रमांक 4, प्रेम, नातेसंबंध आणि भावनिक समाधान. वृषभ राशीच्या जातकांनो, ही चौथी खुशखबर तुमच्या हृदयाशी थेट जोडलेली आहे. कारण इथे विषय आहे प्रेमाचा, नात्यांचा आणि मनाच्या शांततेचा. मागील काही काळापासून तुमच्या नात्यांमध्ये गैरसमज, दुरावा किंवा शांतता कमी जाणवत होती. काही जणांच्या आयुष्यात तर अशी वेळ आली होती की मनातल्या भावना कुणाशी शेअर करता येत नव्हत्या. मी सगळ्यांसाठी सगळं करतो, पण मला समजून घेणारं असं कोणीच नाही, अशी भावना देखील अनेकदा तुमच्या मनात आली असेल. पण आता ग्रहांची चाल बदलते आणि त्याचा परिणाम थेट तुमच्या नात्यांवर होणार आहे. ज्या नात्यात दुरावा आला होता, ते नातं हळूहळू पुन्हा जवळ येईल. संवाद वाढेल, गैरसमज दूर होतील आणि मनात साचलेली कटुता कमी होईल. काही वृषभ राशींच्या आयुष्यात तर जुनं प्रेमसंबंध पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मनात दडलेली भावना पुन्हा जागी होईल. जे एकटे आहेत त्यांच्या आयुष्यात कोणीतरी खास व्यक्ती अचानकच प्रवेश करेल, जे तुमचं बोलणं ऐकेल, समजून घेईल आणि तुमच्या भावनांचा आदर करेल. या बदलांमुळे तुम्हाला भावनिकदृष्ट्या मोठा आधार मिळेल. मनावरचं तुमचं ओझं हलकं होईल, एकटेपणाची देखील भावना कमी होईल आणि आयुष्य पुन्हा तुम्हाला रंगीत वाटू लागेल. तुम्ही पुन्हा हसाल, पुन्हा स्वप्न पाहाल आणि मनापासून म्हणाल, हो, मला हवं होतं ते प्रेम आणि समजून घेणारं मला मिळते. ही खुशखबर केवळ नात्यांची नाही, तर तुमच्या मनाला मिळणाऱ्या खऱ्या समाधानाची आहे, जे तुमच्या संपूर्ण आयुष्यावर सकारात्मक परिणामही करणार आहे. नंबर 5, आरोग्य, मानसिक शांतता आणि नव्या ऊर्जेचा उदय. वृषभ राशीच्या जातकांनो, ही 5वी खुशखबर तुमच्या शरीरा इतकीच तुमच्या मनासाठी देखील अत्यंत महत्वाची आहे. मागील काही काळापासून तुम्ही बाहेरून तर ठीक दिसत होता, पण आतून खूपच तुमचं मन थकलेलं होतं. सततचा ताण, सततची चिंता, अपुरी झोप, जबाबदाऱ्यांचा भार यामुळे शरीरावर परिणाम होत होता आणि मनावर देखील. कधी थकवा जाणवायचा, कधी काहीही करण्याची इच्छा होत नव्हती, तर कधी मन कारण नसताना अस्वस्थ व्हायचं. मी पूर्वीसारखा राहिलो नाही, अशी भावना अनेकदा तुमच्या मनातही आली असेल. पण आता ग्रहांची कृपा अशी मिळते की आरोग्याच्या बाबतीत हळूहळू पण ठोस सुधारणा सुरू होते. जुना त्रास कमी होऊ लागेल, उपचारांना योग्य प्रतिसाद मिळेल आणि शरीरात नव्या ऊर्जेचा प्रवाह होईल. झोप सुधारेल, भूक नीट लागेल आणि मनावरचा दडपणपणाचा देखील भार हलका होईल. काहींच्या आयुष्यात तर असा टप्पा येईल की जे स्वतःच म्हणतील, आज खूप दिवसांनी मला मनापासून हलकं वाटतंय आणि सर्वात मोठा बदल मानसिक पातळीवर होणार आहे. जे विचार सतत डोक्यात फिरत होते, जे प्रश्न उत्तरांशिवाय होते, ते आता हळूहळू शांत होतील. आत्मविश्वास वाढेल, सकारात्मकता वाढेल आणि आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलू लागेल. ही खुशखबर म्हणजे फक्त आजार बरे होण्याची नाही, तर स्वतःला पुन्हा सावरून उभं करण्याची संधी आहे. नव्या ऊर्जेसह, नव्या विश्वासासह आणि तुम्ही पुढच्या आयुष्यासाठी पुन्हा एकदा मजबूतपणे तयार होणार आहात. वृषभ राशीच्या जातकांनो, आज तुम्ही जे ऐकलंय ते केवळ भविष्यवाणी नाही, तर तो आहे तुमच्या आयुष्याचा इशारा. ज्या वेदना सहन केल्या, ज्या रात्री शांतपणे रडलात, ज्या स्वप्नांसाठी अजूनही तुम्ही हार मानली नाही, त्याच स्वप्नांची वेळ आता जवळ आली आहे.
नशीब बदलतंय, ग्रह साथ देत आहे आणि देव स्वतः म्हणतोय आता तुला थांबवणारं कोणीच नाही. ही खुशखबर मनापासून स्वीकारा आणि स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे निर्धास्त पाऊल टाका. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल किंवा लॉकेट हवं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.